बीएमसीच्या महत्वाकांक्षी कोस्टल रोड 2 प्रकल्प जो वर्सोवा ते दहिसर जोडणार आहे त्याच्या मार्गातला एक महत्त्वाचा अडथळा दूर करण्याची तयारी सुरू झाली आहे। या प्रकल्पांतर्गत गोरेगाव इथल्या वीर सावरकर उड्डाण पूल तोडण्याचं निश्चित झालंय। विशेष म्हणजे हा उड्डाण पूल अवघ्या 7 वर्षांपूर्वी 27 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता आणि आता तो पाडावा लागणार आहे। आणि या संदर्भाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील महाडेश्वर यांनी। आता उभा आहे गोरेगाव येथील वीर सावरकर उड्डाण पुलावरती। 7 वर्षापूर्वी हा उड्डाण पूल बांधण्यात आला होता। सुमारे 27,000 कोटी रुपये खर्च करून हा बांधण्यात आलेला पूल होता। बीएमसीच्या महत्वाकांक्षी कोस्टल रोड नंबर 2 च्या प्रकल्पामुळे जो प्रकल्प वर्सोवा ते दहिसरला जोडणार आहे त्याच्या मार्गातील एक महत्त्वाचा अडथळा दूर करण्याची तयारी सुरू झालेली आहे। या प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील हा जो वीर सावरकर उड्डाण पूल आहे तो निश्चित झालाय की तोडण्यात येणार आहे। 7 वर्षापूर्वी 27 कोटी रुपये खर्चून हा बांधण्यात आला होता। कोस्टल रोड 2 चा उद्देश मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाहतूक सुखकर करणं ही आहे। बीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या मते प्रस्तावित कोस्टल रोडचा मार्ग या उड्डाण पुलाखालून जाणार असल्यामुळे अभियांत्रिकी तसेच सुरक्षिततेच्या निकषानुसार इथे हा पूल तोडणं गरजेचं आहे। परंतु प्रश्न असा उपस्थित होतो 27 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा पूल भविष्याचं नियोजन करून बांधण्यात आला नव्हता का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। सुनील महाडेश्वर, इंडिया टीव्ही, मुंबई।